टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या 12 वर्षात देशाच्या विकासाला नवीन दिशा देत सेवा, सुशासन, विश्वास आणि जनकल्याणाचा आदर्श निर्माण केला। या 12 वर्षांच्या कालखंडात भारताने आर्थिक, सामाजिक पायाभूत सुविधा, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली असून विकसित भारताच्या दिशेने देश आत्मविश्वासाने वाटचाल करतोय, असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केलंय। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी श्रीमती रक्षाताई खडसे म्हणाल्या की 2014 मध्ये देशवासियांनी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत 2019 मध्ये अधिक मोठा जनादेश दिला आणि 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केलं। मोदी सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचं कार्य केलंय। त्यापुढे म्हणाल्या की जनधन योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, जलजीवन मिशन, पीएम किसान सन्मान निधी, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडलंय। थेट लाभ हस्तांतरण प्रणालीमुळे लाखो कोटी रुपयांची गळती रोखण्यात यश आलंय। पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची नवी ओळख निर्माण झाली आहे। देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मोदी सरकारने ठोस आणि निर्णायक भूमिका घेतली। सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवायांमुळे भारताची जागतिक स्तरावरची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे। नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत देशांतर्गत सुरक्षा बळकट करण्यात यश मिळवलंय। विकासाच्या क्षेत्रात गेल्या 12 वर्षात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले असून रेल्वेचं आधुनिकीकरण, वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत स्टेशन योजना, मेट्रो प्रकल्प, विमानतळाचा विस्तार आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडले। ग्रामीण भागात लाखो किलोमीटर रस्त्याची निर्मिती करून विकासाची गंगा शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्यात आली आहे। रक्षाताई खडसे यांनी सांगितलं की महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना तसंच विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाखो कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली असून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून स्वस्त कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सांस्कृतिक वारशाच्या जतनासोबतच राष्ट्रीय अस्मिता आणि गौरव जागवण्यासाठी कर्तव्य पथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, पंचतीर्थ, जनजातीय गौरव दिवस यांसारखे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले। भारतानं जागतिक स्तरावर देखील आपलं नेतृत्व सिद्ध केलं असून G20 अध्यक्षपदाचे यशस्वी आयोजन, वॅक्सिन मैत्री उपक्रम आणि वाढती परकीय गुंतवणूक यामुळे भारत जगाच्या विश्वासाचं केंद्र बनला आहे। पत्रकार परिषदेत श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितलं की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगानं काम केलं जाईल। यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, जळगाव महापौर श्रीमती दीपमाला काळे, विजय वानखेडे, मनोज भंडारकर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।